प्राध्यापक एकता बजाज यांनी संशोधनाचे जे विषय आहेत ह्या विषयांना खऱ्या अर्थाने उजाळा हा दिलेला आहे. अजून याच्या व्यतिरिक्त अजून जे संशोधन आहेत हे संशोधनही झाली पाहिजे. मी सुद्धा रिसर्च पेपर तयार केलेला आहे. माझ्या रिसर्च पेपरचा विषय जो आहे तो म्हणजे महानुभाव पंथ आणि आत्मसाक्षात्कार एक अभ्यास. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर मानवी जीवनाच्या प्रवासात मी कोण आहे हा प्रश्न अत्यंत मूलभूत आणि सार्वत्रिक आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया जर असेल तर ती म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. भारतीय तत्वज्ञान, धर्म, परंपरा आणि साधना या मार्गाने आत्मसाक्षात्काराला जीवनाचे अंतिम ध्येय हे महानुभाव पंथामध्ये मानलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत महानुभाव पंथाने आत्मसाक्षात्काराची संकल्पना अत्यंत साध्या, सोप्या, नैतिक आणि आचरणप्रधान स्वरूपात मांडलेली आहे. हा पंथ केवळ भक्ती किंवा कर्मकांडावर आधारित नसून मानवी मनाच्या शुद्धीकरणावर आणि आत्मज्ञानाच्या अनुभूतीवर भर देतो. त्यामुळे महानुभाव पंथाचा मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण जर अभ्यास केला तर मानसशास्त्र काय म्हणते की 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध यांनी आपल्या मनाचं शुद्धीकरण आपण कसं केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तसेच महानुभाव पंथामध्ये सुद्धा आपलं मन हे कसं असावं, आत्मकरणाचे शुद्धीकरण म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार असे आपण म्हणतो. म्हणजे मन हे सर्वस्व आहे. आपल्या मनामध्येच पूर्ण ब्रह्मांड हे भरलेलं आहे. हे महानुभाव पंथाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आपण कोण, आपण काय आहे, आपलं पद काय आहे, आपण कोणत्या समाजामध्ये जन्माला आलो, जातीमध्ये जन्माला आलो, याच्यामध्ये आपलं मन हे सर्वश्रेष्ठ आहे. तर मित्रांनो, आजची जी परिस्थितीचा जर आपण विचार केला, कोरोना काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 2000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आपण विचारच करू शकत नाही, कारण तेव्हा शाळा बंद झालेल्या होत्या आणि आई वडील म्हणतात, आई वडील विभक्त कुटुंबामध्ये आई वडील, मुलगा, आई एवढेच असतात. अभ्यास कर, अमुक कर, तमुक कर, अशा प्रकारचे उत्तर हे आई वडिलांकडून मिळत असतात आणि अशा वेळेस मनाचे जे संतुलन आहे हे संतुलन अशा विद्यार्थ्यांचं बिघडलेलं, आज सुद्धा बिघडलेलं आहे. तर ह्या आत्मशुद्धीकरणासाठी आपलं मन हे श्रेष्ठ आहे हे आजच्या महानुभाव पंथाची काळाची गरज आहे. कारण जास्तीत जास्त या पंथाचा प्रचार आणि प्रसार हा होणे गरजेचं आहे. तर याच्यामध्ये महानुभाव पंथामध्ये एकूण 6 साधनांवर भर दिलेला आहे. याच्याविषयी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. अहिंसा. महानुभाव पंथामध्ये अहिंसा हे अत्यंत मूलभूत व अनिवार्य तत्व मानले गेलेलं आहे. अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा न करणे एवढाच अर्थ नसून मन, वाणी आणि कृती या तिन्ही पातळ्यांवर कोणत्याही सजीवाला दुःख न पोहोचवणे होय. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले अहिंसा ही करुणा, दया आणि समतत्वावर आधारित आहे. विचार करा मित्रांनो, शारीरिक हिंसा प्राण्यांबरोबर मानवाची देखील होते. छोट्या छोट्या गोष्टीने चाकूने वार केले जातात हे आपण स्वतः बातम्यांमध्ये ऐकत असतो. तर या मनामध्ये जी अहिंसा आहे ती अहिंसा होता कामा नये. की आपण जगामध्ये विचार जर केला तर आज सुद्धा शांती नाही, मन हे अशांत आहे. तुम्ही पहा, भुसावळमध्ये मागच्या वर्षी एका नगरसेवकाची हत्या झाली भर दिवसा. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी उदाहरणं द्यायची गरजच नाही. छोट्या छोट्या कारणांवरून व्यक्तीची हिंसा होताना दिसून येत आहे, हिंसाचार वाढताना दिसून येत आहे. याच्यासाठी आपलं मन, वाणी आणि कृतीमध्ये अहिंसा ही असली पाहिजे. कोणालाही दुखवता कामा नये. हे महानुभाव पंथामध्ये अहिंसा हे तत्व फार सुंदर प्रकारे
स्वामींनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये भिल्ल समाजाचे मुलं असतात, ते ससे पकडायला जातात. अशा वेळेस चक्रधर स्वामी हे एका झाडाखाली बसलेले असतात आणि त्या मुलांना ते विचारतात, काय करता आहात? मग ते मुलं म्हणतात की आम्हाला खायला काही नाही, आम्ही ससे पकडत आहोत. अरे म्हणे, आपल्याला जसं जे प्रिय आहे तसंच त्याला देखील प्रिय आहे. त्याला पकडू नका, मारू नका आणि त्याची हिंसा करू नका. हे तत्वज्ञान त्या मुलांना तेव्हाच्या तेव्हा चक्रधर स्वामीने दिलं आणि ते भिल्ल समाजाचे मुलं हे चक्रधर स्वामींना नतमस्तक झाले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही आजपासून ससे हे पकडणार नाही आणि हिंसाही करणार नाही. दुसरा घटक आहे वैराग्य. मानवा पंथामध्ये वैराग्य हे केवळ संसार त्यागाचं साधन नसून आत्मसाक्षात्काराकडे जाण्याचा मूलभूत मार्ग आहे. वैराग्य म्हणजे जीवनाचा तिरस्कार नव्हे तर आसक्तीचा त्याग होय. आजच्या आधुनिक जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आसक्तीही वाढलेली आहे. आपणच आपले विचार करा की आपल्या घरी जरी 10 ड्रेस असले तरी देखील 2 कपाट हे साड्याने भरलेले आहेत. म्हणजे आसक्ती खाण्याची असेल, एखाद्या व्यक्तीला तुच्छ लेखण्याची असेल, अन्नाची असेल, तर अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये आपण आसक्तीही धरत असतो. तर ते आसक्ती असता कामा नये. तर चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना संसारात राहून वैराग्य कसे साधावे याचा आदर्श दिला. शिष्य भास्कर भट हे विद्वान ब्राह्मण होते. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा, ज्ञान व सन्मान प्राप्त होता. तरीही त्यांनी स्वतःचा संसार सोडून वैराग्यामध्ये ते आले. अहंकार त्याग. आज जर आपण विचार केला तर व्यक्ती ही अहंकारी आहे. सर्वच व्यक्ती आहे असं नाहीये. कोणाला ज्ञानाचं, कोणाला सौंदर्याचं, कोणाला संपत्तीचं, अशा प्रकारचा अहंकार आहे. मी कोण आहे, माझ्याशिवाय कोण काय करू शकतो, अशा प्रकारचा अहंकार हा व्यक्तीमध्ये दडलेला आहे. तर आपण अशा प्रकारचा अहंकार जो आहे हा अहंकार आपण करता कामा नये. हे लीळाचरित्रामध्ये राजूकर यांनी पृष्ठभाग जो आहे तो 211 मध्ये सांगितलेला आहे. शिष्य परंपरा. भारतीय संस्कृती ही ऋषी मुनीची संस्कृती आहे. शिष्याशिवाय ज्ञान नाही. तर महानुभव पंथामध्ये देखील शिष्य परंपरा या कायमच्या टिकून आहेत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचं आहे. दुसरा घटक आहे संयम. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये संयम हा घटक दिसून येत नाही. फास्ट कोणतेही ज्ञान पाहिजे, वस्तू पाहिजे. तुम्ही पहा, महाविद्यालयाचे मुलं स्मार्टफोन वापरतात. कोरोनामध्ये तुम्ही पहा, मोबाईल शिवाय शिक्षण घेता येत नव्हतं आणि त्या विद्यार्थ्यांचं आज मेंदूवरील जो परिणाम आहे, भावनिक परिणाम आहे, तो परिणामावर त्याचा परिणाम हा झालेला आहे. तर संयम जी वस्तू मिळालेली आहे तिच्यामध्ये आपण आनंदित असलं पाहिजे. लोक धरता कामा नये. छोट्या छोट्या कारणांवरून तुम्ही मुक्ताईनगरचा एक विद्यार्थी होता, त्याच्या आजीने त्याला म्हटलं की काय दादा तुला इतका उशीर का झाला. त्याला संयमच नव्हता, त्याला राग आला आणि त्याने पूर्णा नदीमध्ये त्या पुलावरून उडी मारली. छोट्या छोट्या गोष्टी. तर महानुभव पंथामध्ये संयम हा घटक अत्यंत महत्वाचा त्यांनी सांगितलेला आहे. तर इंद्रिय संयम, व्यवहार संयम, वाणी संयम, भोजन संयम, हे त्यांनी 4 घटक सांगितलेला. भोजन सुद्धा आपण किती करावं, किती करता कामा नये. अन्नाची बचत होणे गरजेचं आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण संयम असले पाहिजे. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे म्हणजे सदाचार. महानुभव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये सदाचार हा घटक आत्मशुद्धता आणि आत्मसाक्षात्काराचा मूलभूत आधार म्हणून मानलेला आहे. तर सदाचार आज मुलांमध्ये दिसून येत नाही, मनामध्ये दिसून येत नाही, वाणीमध्ये दिसून येत नाही आणि ह्याच्यामध्ये कृती, वाणी आणि मन याच्यामध्ये आपण शुद्धीकरण करणे गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः अनुभव पंथानुसार आपण जर विचार केला तर आपण आपल्या मनाचा विचार करणं गरजेचं आहे. वेगवेगळे विचार जरी आपल्या मनामध्ये येत असले तरी देखील आपणच, आपले मानसोपचार तज्ज्ञ जर असतील तर ते आपणच आहोत.
कुठेही तुम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेला तरी तो गोळ्या औषधं देईल, नंतर आपल्याला तो त्रास होतो. परंतु आपल्या मनाचं शुद्धीकरण करायचं असेल तर आपणच आपल्या मनाची प्रखरता वाढवणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, संयोजकांनी मला अध्यक्ष खुर्ची होण्याच्या संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले म्हणून मी तुमचे आभार मानते आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते.